रांजणगावचा राजा महागणपती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे रांजणगाव। हे गाव प्रसिद्ध आहे ते इथल्या भव्य आणि प्राचीन श्री महागणपती मंदिरामुळे। हे मंदिर श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे। असं म्हणतात की हे मंदिर इसवी 9व्या शतकात बांधलं गेलं। मंदिराचा इतिहास मराठा साम्राज्याशी जोडला गेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याचे सांगितलं जातं। मंदिराची स्थापना कशी झाली याबद्दल अनेक कहाण्या आहेत। एका कथेनुसार या ठिकाणी एका गुराख्याला स्वप्नात गणपती दिसला आणि त्याने येथे मंदिर बांधण्याची प्रेरणा दिली। दुसरीकडे स्थानिक इतिहासात असं म्हटलं आहे की हे मंदिर यादव काळात बांधलं गेलं। मंदिराची व्यवस्था आजही स्थानिक विश्वासांनी चांगल्या प्रकारे राखली आहे। रांजणगावचे महागणपती मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक मानलं जातं। अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणेशाच्या 8 पवित्र स्थळांचा समूह। रांजणगावचे महागणपती मंदिर हे महोत्कट गणपती म्हणून ओळखलं जातं। मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। गणेश चतुर्थीच्या काळात तर ही संख्या लाखोंच्या घरात जाते। भाविकांची उत्साहाने आणि श्रद्धेने भरलेली गर्दी पाहण्यासारखी असते। रांजणगावचे महागणपती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर एक अद्भुत वास्तुकलेचा नमुना देखील आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे। या शैलीतील मंदिरे त्यांच्या भव्यतेसाठी आणि नाजूक कोरीव कामांसाठी ओळखली जातात। मंदिराचे बांधकाम हे त्या दगडात केले आहे। मंदिराचा गाभारा, सभामंडप आणि बाहेरील भाग हे सर्व नक्षीकाम आणि शिल्पांनी सजवलेले आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 भव्य दीपमाळा आहे। मंदिराच्या आत गाभाऱ्यात गणेशाची भव्य मूर्ती आहे। ही मूर्ती पूर्वेकडे तोंड करून बसलेली आहे। मंदिराच्या सभामंडपाचे छत हे भव्य खांबांवर उभे आहे। हे खांब देखील नक्षीकाम आणि शिल्पांनी सजवलेले आहेत। मंदिराच्या परिसरात इतरही अनेक देवतांच्या मूर्ती आहेत। यामध्ये शिव, पार्वती, हनुमान आणि विष्णू यांचा समावेश आहे। मंदिराच्या स्थापत्यकलेतून प्राचीन भारतातील कारागिरांच्या कौशल्याची प्रचिती येते। श्रद्धेचा महासागर रांजणगावची यात्रा। प्रत्येक वर्षी माघ महिन्यात रांजणगाव येथे भव्य यात्रा भरते। ही यात्रा 15 दिवस चालते। या काळात संपूर्ण रांजणगाव गाव उत्साहाच्या वातावरणात न्हाऊन निघतो। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांच्या गर्दी उडतात। यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। भजन, कीर्तन, प्रवचन यांचे आयोजन केले जाते। यात्रेत विविध वस्तूंच्या दुकानांचा, खेळणी, खाण्यापिण्याचे स्टॉल्स ही असतात। यात्रेत सहभागी होण्यासाठी भाविक दूरवरून पायी येतात। रांजणगावच्या यात्रेत सहभागी होणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो। रांजणगावच्या महागणपती मंदिरात अनेक वैशिष्ट्ये आहेत। मंदिराचा गाभारा सोनेरी कलशाने सजवला आहे। मंदिरात एक पवित्र तलाव आहे जो गणेश तलाव म्हणून ओळखला जातो। भाविक या तलावात स्नान करतात। मंदिरात एक भव्य ध्वजस्तंभ आहे जो सुमारे 80 फूट उंच आहे। हा ध्वजस्तंभ तांब्याचा बनलेला आहे। मंदिरात एक संग्रहालय देखील आहे ज्यामध्ये प्राचीन मूर्ती, शिल्पे आणि हस्तलिखिते ठेवण्यात आली आहेत। मंदिराच्या आवारात अनेक वृक्ष आहेत। हे वृक्ष मंदिर परिसराला शांतता आणि शीतलता प्रदान करतात। मंदिरात येणाऱ्या भाविकांना निवास आणि भोजनाची सोय देखील आहे। रांजणगावच्या महागणपती मंदिराशी अनेक कथा आणि आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत। असं म्हणतात की जे कोणी या मंदिरात येऊन श्रद्धापूर्वक प्रार्थना करतो त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतात। एका आख्यायिकेनुसार एका गरीब शेतकऱ्याने या मंदिरात येऊन प्रार्थना केली। त्याला मुलगा व्हावा अशी त्याची इच्छा होती। देवाच्या कृपेने त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले। त्यानंतर तो शेतकरी दरवर्षी या मंदिरात येऊन देवाचे आभार मानत असे। अशा अनेक कथा आहेत ज्या रांजणगावच्या महागणपती मंदिराच्या चमत्कारांबद्दल सांगतात। या कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात आणि त्यामुळे या मंदिराविषयी लोकांची श्रद्धा अधिक दृढ होते। रांजणगाव हे गाव पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे। येथे पोहोचण्यासाठी तुम्ही रस्ते किंवा रेल्वेचा वापर करू शकता। पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहे। मंदिर रोज सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत भाविकांसाठी खुले असते। मंदिरात प्रवेश विनामूल्य आहे। तुम्ही जर रांजणगावला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला येथे अनेक हॉटेल्स आणि लॉजिंगची सोय मिळेल। रांजणगाव हे एक छोटेसे गाव आहे परंतु येथे तुम्हाला सर्व मूलभूत सुविधा मिळतील।